अनिरुद्ध, सॉरी टू बॉदर यू, पण तसंच महत्त्वाचं काम होतं म्हणून तुझ्याशी बोलायला आले होते. मी आज बँकेत गेले होते तर तिथे अभिजित भेटला मला. खूप टेन्स्ड वाटलं मला. इनफॅक्ट माझ्याशी बोललाही नाही, तसंच निघून गेला. आय रिअलाइज की तो बँक मॅनेजरला भेटायला आला होता. म्हणून मी बँक मॅनेजरना भेटले आणि त्यांच्याशी बोलले. त्यांना विचारलं मी की अभिजित का आला होता. तर त्यांनी मला सांगितलं की तो तिथे लोन अप्लाय करायला आला होता. आय मीन अभिजित इज प्लॅनिंग टू सेट अप अ न्यू बिझनेस. त्याच्यासाठी त्याला लोन हवं आहे. बट अनफॉर्च्युनेटली कारण काही म्हणजे कोणी गॅरंटर नाही, काही मॉर्गेज नाही, त्यामुळे त्याचं लोन सँक्शन नाही होऊ शकलं. आय नो अनिरुद्ध, आय एम नॉट सपोज टू इंटरफिअर. म्हणजे तुझ्या फॅमिली मॅटर्समध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालेले तुला आवडत नाही, पण काय करू. माझं शमिकावर खरंच खूप प्रेम आहे रे, अभिजितवर पण. म्हणून मला वाटतं की जर तू बँकेत बोललास, मॅनेजरशी बोललास तर इमिजिएटली लोन सँक्शन होईल. तू गॅरंटर असशील तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जर हे लोन सँक्शन झालं तर अभिजितचा व्यवसाय सुरू होईल. आय मीन त्याच्या फ्युचरसाठी विल बी व्हेरी हेल्पफुल आणि इन द बार्गेन शमिकाच्या फ्युचरसाठी. ट्रस्ट मी, यात माझा दुसरा कुठलाही हेतू नाही. आय वुड जस्ट रिक्वेस्ट की इफ पॉसिबल तू या गोष्टीवर विचार कर. काय वाटलं तुला? कोण आहेस कोण तू? ब्रिटनची महाराणी का अमेरिकेची प्रेसिडेंट? चंदू. काय चंदू? काय वाटलं तुला? कशासाठी जमलोत आम्ही इथे? टाइमपास करतोय आम्ही? पाहिलीस तू ऑडिटोरियमची हालत? वडापाव खाऊन त्याच्या कचऱ्याने ढीक जमलाय. सिगरेटच्या थोटकांनी यांनी जमीन रंगवली. माहितीये तुला? फक्त तुझ्यामुळे. कारण हे सगळे तुझी वाट पाहताय. चंदू पण काय पण? नाटक म्हणजे काय कळतं तुला? का आम्हाला काही उद्योग नव्हता म्हणून आम्ही नाटकं करतोय? कशासाठी करतोय आम्ही हे सगळं? नाटकावरचं प्रेम, या रंगभूमीची श्रद्धा, हे काही माहितीये तुला? चंदू ओरडू नकोस. तिकडे पाहिलेस हे स्टेज? लाईट्स पाहिले? हे जेव्हा अंगावर पडतात ना तेव्हा भल्या भल्यांची तंतरते. कोण समजते स्वतःला? चंदू प्लीज ओरडू नको माझ्यावर. गप्प बस. आमचं नाटकाशी असलेलं इमान या मखमली पडद्यांशी आणि स्टेजशी बांधून ठेवतं आम्हाला. माहितीये? जेव्हा आम्ही आमचं सर्वस्व विसरून एक नाटक करतो तेव्हा एक टाळी येते प्रेक्षकातनं आणि मग आम्ही आयुष्यभर राजीनामा होतो. माहितीये? मान्य तुझी या स्टेजशी काही नाळ जोडलेली नाहीये, पण निदान त्याचा आदर तरी कर. हे बघ चंदू, माझी गाडी खराब झाली होती म्हणून मला लेट झालं. अगं मग रिक्षाने यायचं ना. तू काय सिंड्रेला आहेस का की बग्गीशिवाय फिरू शकत नाहीस? काय चाललंय हे? बरं एक मिनिट, तुला आज डायलॉग्स पाठ करू नये म्हणून सांगितलं होतं, केलेस तू? नाही केलेस. कधी वडील आजारी आहेत, कधी गाडी बंद पडली आहे, हजार कारण आहेत तुझ्याकडे, पण रिझल्ट काहीच नाहीयेत. चंदू बस झालं आता. आली ना ती, तिला फ्रेश होऊन दे, मग आपण नाटकाची रिहर्सल सुरू करू. आई, आजी, बाबा लवकर बाहेर या. काय झालं? काय आई? अगं काय तू आधी मिठाई खा, मग सांगते. काय झालं ते तर सांग. हा मी खातो. काय झालं काय ते सांग. सांगते. मी आणि नचिकेत आम्ही दोघंही लवकरच अमेरिकेला जातोय. वा बाबा वा. चला एकदा त्या नचिकेतच्या जीवाला शांतता. गंगेत गोड अमेरिकेला. वा
पण हे कसं काय झालं का? तुम्ही बसा सगळे मी सांगते. काय काही झाली आजी बस. अरे हो रे बाळा बसते. ऍक्च्युली नचिकेतनी मध्ये एक इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यात तो सिलेक्टही झालाय. अरे वा अरे वा मस्त. चला आता मलाही माझ्या मैत्रिणींना सांगता येईल. तुला कुठली एखादी इम्पोर्टेड लिपस्टिक हवी आहे का? किंवा एखादं परफ्यूम वगैरे? का म्हणून काय विचारतेस? मी पण चाललीये ना US ला. अरे या 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 या. हे बघा मेघनाची बातमी आहे का? गुड न्यूज. अरे अमेरिकेला चालली ती. चालली कसली, मनाने पोचली सुद्धा तिकडे. अरे काय प्रकार आहे आम्हाला कळेल का? त्याचं काय आहे, मी आणि नचिकेत आम्ही जरा आउट ऑफ स्टेशन चाललोय. म्हणजे इथेच US ला. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही गुड न्यूज तरी द्यावी म्हणून आले इथे. अरे वा मस्तच आहे की मग. Congrats, Meghna. I'm very happy for you. थँक्स. झालं का तुमचं काम? कर्ज मिळालं का? नाही बाबा, कर्जाचं नाही झालं. ते म्हणत होते की काहीतरी तारण ठेवावं लागेल. नाही होऊ शकला. ठीक आहे अभि, काही हरकत नाही. अरे दुसरी कुठली तरी बँक देईल ना कर्ज, काळजी करू नकोस. आणि अरे काय माहिती का, असं यश वगैरे पटकन मिळू पण नाही. बरं नाही ते, थोडे प्रयत्न यशासाठी करायलाच पाहिजे. काय आणि मी सुद्धा प्रयत्न करेन बाबा. हा प्रोजेक्ट मी यशस्वी करूनच दाखवेन. आणखी काय काय मेघना मॅडम, आम्हाला पार्टी कधी मिळणार आता? कधी जाणार? लवकरात लवकर. छान, अगदी मनासारखं होते तुझ्या. येस, खूप खुश. रेडी आहेस तू? रिहर्सल स्टार्ट करूया. स्क्रिप्ट दे. स्टार्ट करू. हाय वीणा, कशी आहेस? सॉरी, विसरले. ए बास यार, बास, गप्प बस. मला नाही सहन होते. हे काय चाललंय? रिया अगं, हा पोरखेळ नाहीये. तू काय ते? रिया, रोमिओ आणि जुलिएट नातं हे माहितीये का तुला? तू कळतंय का तुला? तू काय बोलतीयस? अगं जुलिएट या 4 अक्षरात जगातलं सगळं प्रेम भरलेलं आहे. रोमिओ हे जुलिएटचं सर्वस्व आहे. त्या रोमिओसाठी काहीही करायची तयारी आहे तिची. प्रेमात झोकून देणं हे जुलिएटला माहितीये. प्रेम हेच तिचं सर्वस्व आहे. अगं स्वतःच्या प्रेमासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावू शकते. का ग, तू लावू शकतेस तुझं आयुष्य पणाला? येतं का तुला झोकून देता प्रेमात? हे सगळं सोड. प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला? मी तरी कुणाला विचारतोय जिला फक्त प्रेमाचं स्पेलिंग माहितीये तिला, आणि अर्थ माहितीच नाहीये. का ग, कळतो तुला प्रेमाचा अर्थ? कधी केलंयस कुणावर प्रेम?
कधी वाटले तुला की स्वतःला झोकून द्यावा एखाद्याच्या प्रेमात? नाही ना? मग लक्षात ठेव, तू कधीच कुणाची जुलियट बनू शकणार नाहीस. नाटकात तर सोड, खऱ्या आयुष्यातही कधीच नाही. कारण तू कधीच कुणावर प्रेम करू शकत नाहीस. नाही करायचंय मला हिच्यासोबत काम. नाही माहितीये तुला प्रेमातलं काही. जुलियट होणार आहे. हो सर. कोण? अभिजित पेंडसे? हां हां, ते आले होते लोनसाठी. काय तुम्ही त्यांच्यासाठी गॅरंटर राहणार आहात? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी त्यांना कधी सांगणार नाही की तुम्ही त्यांच्यासाठी गॅरंटर राहिलात म्हणून. ओके सर, थँक्यू सर. रिया, रिया प्लीज दार उघड. रिया बोल ना मला प्लीज. जस्ट गो अवे चंदू. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं मी रिया तू दार उघड ना आधी. मी काय म्हणतो एकदा ऐकून तरी घे प्लीज. एकदा दार उघड ना, मला बोलायचंय तुझ्याशी. तुला नाही पटलं तर तू बोलू नकोस पुन्हा माझ्याशी. रिया प्लीज दार उघड एकदा. काय काय बोलायचं बाकी ठेवलंस तू अजून माझ्याशी? बोल ना. रिया आय एम सॉरी, माझं चुकलं. चंदू, आजपर्यंत कुणीही माझ्याशी इतकं ओरडून बोललेलं नाहीये, माहितीये तुला? रिया मग मी म्हणलं ना तुला सॉरी. आयुष्यात प्रत्येक गोष्ट कधी ना कधी पहिल्यांदा घडतेच ना. हो ना, मग मी पण नाटक पहिल्यांदाच करत होते, हे का विसरतोयस तू? मला पण वेळ दे ना. मान्य आहे मला की मी उशीर आले, पण तरी तू किती घाई करतोयस मला माहितीये का तुला? रिया मान्य आहे मला, माझी चूक झाली. आय एम सॉरी. पण रिया तूही लक्षात घे ना, अगं माझ्यासाठी, माझ्या ग्रुपसाठी हे नाटक खूप महत्वाचं आहे. आणि या नाटकात तू महत्वाचं कॅरेक्टर करतेस. रिया एक गोष्ट लक्षात ठेव, नाटक हा ना ऍक्शन रिॲक्शनचा गेम आहे. आणि रिया म्हणून तुझ्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. मला सांग, तू जर तुझं पूर्ण आउटपुट नाही दिलंस तरी मी कसं काम करू शकणार आहे? त्यामुळे तुझ्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. रिया अगं एकदा तू ठरवलंयस ना की हे नाटक तू स्वीकारलंय, मग सगळं विसरून काम कर ना. विसरून जा की तू कोणी रिया आहेस. फक्त नाटकावर कॉन्सन्ट्रेट कर. मग बघ कसं आउटपुट मिळतं ते. आणि तरीही तुला माझं म्हणणं पटणार नसेल, माझ्यावरचा राग जाणार नसेल तर मग मी तुला शर्ट काढून देतो माझं. शर्ट? हा, ते कशासाठी? आता तुला जर आठवत असेल की मागे एकदा तुला असंच माझा काहीतरी राग आला होता, तू खूप रडली होतीस आणि तुझं जेव्हा नाक वाहत होतं तेव्हा तू माझ्या कुर्त्याला तुझं ते घाणेरडं नाक पुसलं होतंस. म्हणलं मग आज आपण मनानेच द्यावा शर्ट. काय हरकत आहे? चालेल. वेळाच करे तू चंदू. काय झालं? काही नाही, चल आता. सगळे वाट बघत असतील जुलियटची, हो ना? चल आता. काही खाजगी संस्था असतात अभि, त्या पैसे पुरवतात. त्यांच्याकडनं तुला नक्की कर्ज मिळेल. माझे एक मित्र आहेत गोखले म्हणून, ते आपल्याला पत्ते आणि नंबर देऊ शकतील. बाबा थँक्यू. मला खरंच या सपोर्टची खूप गरज होती. आणि हा कोणाचा नंबर आहे? बघ ना.
हॅलो. नमस्कार, मी PBI बँकेचा मॅनेजर बोलतोय. तुम्ही इथे आला होतात ना लोनसाठी? हां हां, बोला बोला. कॉंग्रॅट्स, तुमचं लोन अप्रूव्ह झालंय. काय? थँक्यू सर. पण असं अचानक कसं काय अप्रूव्ह झालं? ते आपण उद्या बोलू. तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या, बाकी आपण सविस्तर बोलू. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस सर, थँक्यू सो मच. मी येतो. आय विल बी देअर. थँक्यू. आई, बाबा, फायनली माझं लोन अप्रूव्ह झालंय. क्या बात आहे. मला माहितीच होतं माझ्या मुलाच्या बाबतीत काहीही वेडं वाकडं घडूच शकत नाही. चला, पहिली पायरी तर पार पडली. अभि, मला माहिती आहे रे, तू नक्की यशस्वी होणार. आयुष्यात तू खूप मोठा माणूस होणार आहेस, माहिती आहे मला. थँक्यू देवा, आमच्या सगळ्यांचं ऐकल्याबद्दल. तुला काय गरज होती त्याला मदत करायची? सँडी आंटी, मी एकतर त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आणि तू त्याला वरती चढायला शिडी सप्लाय करते. डॅडने सांगायची काय गरज होती? झाला ना त्याचा लोन पास. काय मिळालं तुला आता? ज्ञान. माझ्या ज्ञानात भर पडली आता. आय एम शुअर नाव की तू अजूनही बावळटच आहेस आणि बच्चा आहेस. मी तुला नेहमी सांगते की नाही, तू छोटे छोटे प्लॅन खूप छान बनवतोस, बट व्हॉट अबाउट द बिगर प्लॅन? म्हणजे ते जे एक मोठं परसेप्शन असतं ना, ते नाहीच आहे तुझ्याकडे. माझ्या चुकांची लिस्ट आपण नंतर लावूया नोटीस बोर्डवर. आधी जो आपण हा अतिहुशारीने निर्णय घेतलाय ना, त्याचं कारण सांगा. ऑफकोर्स आय टेल यू. ऑफकोर्स. बोल. काय ना जे, खरंच तू खूप लहान आहेस. मी तुला नेहमी सांगते, बघ जरा पुढे बघ. पुढे म्हणजे फ्युचर. आत्ता तुझ्या काय लक्षात आलंय की मी अनिरुद्धला सांगितल्यामुळे अभिजितचं लोन सँक्शन झालंय. ऑफकोर्स लोन सँक्शन झालंय, त्यामुळे त्याचा नवा व्यवसाय सुरू होईल. आणि अभिजित तर खूप मेहनती मुलगा आहे, त्यामुळे तो व्यवसाय फ्लरिश होईल. म्हणजे खूपच यश मिळवेल तो. हिल बी अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. पुढे पुढे मला सांग, त्यावेळेला काय होईल जेव्हा अभिजितला हे लक्षात येईल की हा जो एवढा मोठा व्यवसाय त्याने उभा केलाय तो त्या व्यक्तीच्या मदतीने उभा झालाय ज्या व्यक्तीबद्दल त्याला सगळ्यात जास्त तिरस्कार आहे. व्हॉट डू यू थिंक? मी इथे. अहो, तुमचे पाय धरले पाहिजे. अहो, तुम्ही कसला पुढचा विचार करता सँडी आंटी? आय मीन, इतका पुढचा विचार तर ते इन्शुरन्स वाले सुद्धा करत नसतील. आय मीन अभिजित डजंट इवन नो. ज्या गोष्टीला अभिजित हे स्वतःचं यश समजतोय, तेच तर त्याचं अपयश आहे. मॅनेजर सरांना भेटायचं होतं. हां, तुम्ही आतमध्ये बसा, साहेबांना बोलू. ओके. शमिका, मला आज खूप छान वाटतंय. या शुभ कार्याच्या सुरुवातीला तू माझ्यासोबत आहेस. आय एम सो ग्लॅड. मी सुद्धा. आणि माझी सोबत तुला कायम असणारच आहे रे. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्या सोबत असणार आहे. आणि देवाने पण बघ ना कशी साथ दिली. आता आज लोनचं काम होईल म्हणजे आता पुढच्या कामांना पण सुरुवात करता येईल. हो ना? मिस्टर अभिजित. हॅलो सर. बसा बसा. मिस्टर अभिजित, तुमचं प्रपोजल इतकं एक्सलंट होतं की आम्ही लोनची प्रोसेस सुरू केली. थँक्यू सो मच सर. तुमची फार मदत झाली आहे. इट्स ओके. ह्या काही फॉर्मॅलिटीज तुम्हाला पूर्ण करायला लागतील.
ह्या पेपर्सवर काही मार्क केलेत तिथे तुमची साईन लागेल. हो सर.